वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। सांगली कोल्हापूरला जोडणारा ऐतवडे पूल हा पाण्याखाली गेलाय, तर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पुलावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय, तर सांगलीच्या चिकुर्डे वस्तीतही पाणी शिरलंय। नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय, तर जुना चिकुर्डे पूल हा पाण्याखाली गेलाय। पुलावर 5 फूट पाणी शिरले पाणी पाहायला मिळतंय। तर वारणा नदी पाठोपाठ कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। औदुंबर इथं असलेल्या दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी शिरलंय। ही दोन दृश्य आपण पाहतोय। ऐतवडे पूल हा पाण्याखाली गेलाय, तर औदुंबराच्या दत्त मंदिरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। सांगलीमधील ही बातमी आपण पाहतोय। सांगलीतील पावसासंदर्भातली ही बातमी। खरं तर मागच्या काही दिवसांपासून सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे ही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली।